हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस स्टेशनवरून आलो तर तिथून आल्यानंतर आम्ही घरी थोड्या वेळ रेस्ट केला आणि रेस्ट केला फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर आम्हाला शिल्पाताईंच्या बहिणीने आणि त्यांच्या मुलींनी जेवायला वगैरे दिले. आम्ही फ्रेश झालो आणि नंतर आमची दुसरी बॅग भरून आम्ही ते बघत असतील पाठीमागं बॅग आहेत ठेवलेल्या, त्या बॅगे भरून आत्ता आम्ही चाललेलो आहे पुन्हा जिथे लग्न आहे त्या ठिकाणी. तर शिल्पाताई कुठे बसलेली तुम्हाला धावतो, मी मागे बसलेलो आहे. शिल्पाताई हे बघा कुठं बसली. हॅलो मित्रांनो, तर मित्रांनो आता आम्ही निघालेत. आता आम्ही मिर्झापूरला प्रयागराजहून मिर्झापूर निघालेलो आहोत लग्नाला. आणि रात्रीचा आता 11 वाजलेला आहे, 10-11 वाजलेला असेल. हां, 12 वाजलेत. 12 हा, रात्रीचे 12 वाजलेले आहे. आता आम्ही चालले ते आता लग्नाला. तिथं पोहोचूच तर आम्हाला तर 2 वाजणारच. 100 किलोमीटर लांब आम्ही चाललेलो आहे मिर्झापूर. म्हणजे जिथून उतरलोय तिथून आपण पुढे लांब चाललेलो आहे. मित्रांनो बघत असताल पुढे हायवेने गाडी पळत आहे सुसाट आणि शिल्पा तोपर्यंत झालेली भुंगाट आता झोपायच्या दिशेने. 110 किलोमीटर लांब चाललेलो आहोत आम्ही लग्नाला मिर्झापूर. 110 किलोमीटर मित्रांनो लांब चाललो आहे. गाडी केलेली आहे आमच्या दिदीने आणि ती गाडी घेऊन आता आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बाहेरचा नजारा बघत असताल ह्याच्या मोबाईलमधून तर तुम्हाला काही दिसणार नाही बाहेर अंधार असल्यामुळे, तरीसुद्धा हा बघा रोडने आपण चाललेलो आहे दिसत असेल मित्रांनो. झूम करून दावतो तुम्हाला मित्रांनो, हे बघा. पोरांना सुद्धा कंटाळा आलाय. आमची लाडाबाई इथं झोपलेली आहे, अनुष पुढं झोपलाय, हर्षी सुद्धा झोपलाय, सोनाताई तर पारच पिकळून गेली, उलटी पालटी झालती सोनाताई, त्यामुळे तिला बळच चालवली, अशी उचलून मांडली सीटावरती बसवली आणि शिल्पाताईला तशीच झोपवली, पुढं दाबून दगाडी मांडल्या तिच्या अंगावरती का तर उठू नये म्हणून. एवढी ती ढिली झालेली मित्रांनो. ती आता अंगात ताकदच राहिलेली नाही असं समजून जावा. मीच एकटा ताकदीवान माणूस राहिलेलो आहे जे त्यांना घेऊन चाललेलो आहे आता लग्नाला मित्रांनो. आणि असंच व्हिडिओमध्ये बनून राहा. अशीच खूप अशा काही मज्जा गोष्टी होणार आहे आणि युपीचं लग्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. युपीचं म्हणजे युपीतील राहणाऱ्या पोराचं लग्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. कसं असतं ते आता युपीचं म्हणलं अख्खे युपीचं लग्न तुम्ही बघून जाताल असं नाही आहे. त्यामुळे अशीच मजा घ्या. गमतीशीर ब्लॉग असणार आहेत, मजेशीर ब्लॉग असणार आहेत आणि जास्तीत जास्त ब्लॉगिंग शेअर करत राहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला मज्जा येईल आणि दुसऱ्याला पण त्या ब्लॉगची मज्जा घेता येईल. तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. आणि दुसऱ्यांना पण कळेल की युपीचं लग्न कसं असते, डीजे पुढे कसं लोक डान्स करतात ते पण तुम्हाला कळेल. आणि आमची लाडाबाई डान्स करणारे बघा उद्या कसा डान्स करते मित्रांनो. युपीमध्ये महाराष्ट्राच्या गाण्याचा धिंगाणा होणार आहे. बाप लेक मिळून मस्तपैकी त्या डीजेच्या पुढे नाचणार आहे. त्यांनी मराठी गाणी नाही लावली तर डीजेवाल्याला आम्ही घरी लावणार आहे मित्रांनो. बघा मग आता तिथे गेलं काय होतंय ते बघू आपण. चला तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि ह्या व्हिडिओची मजा घ्या. तसेच पुढचे व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. तर मित्रांनो आता रात्रीच्या जवळपास 1:30 वाजलेले आहे आणि आम्ही रात्री वाजता काय पिते बघताय तुम्ही. दारू नाहीये, ही आहे कोल्ड्रिंक कोको कोला, ती पीत बसलेलो आहे मित्रांनो. आणि शिल्पा तिकडे गप्पा मारत बसलेली आहे. मी एकटाच हे पितोय, काय करणार. सगळे झोपलेले आहेत आणि शिल्पा गप्पा मारत बसली. कोल्ड्रिंक आहे, दारू नाही. नाही तर म्हणतो दारू आहे का काय. गाडी चालली आहे बघा आणि शिल्पा गप्पा मारत बसली. थोडी पागल है. मुझे भी है लगता है, मुझे भी चेक करना पड़ेगा. झोप नाही येत मित्रांनो, त्यामुळे गप्पा मारत बसलेला आहे मी. अनुष हाय कर की. नहीं, इसको नींद आई है. नींद आई है. हाँ, सो रहा है. तर मित्रांनो कोल्ड्रिंक पिल्यावर थोडं भारी वाटतंय. एसी गाडी एसीची आहे त्यामुळे बसल्यामुळं थोडस असं 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 होतंय. आता गार लागायला लागलं, मस्त वाटतंय. या सगळेजण कोल्ड्रिंक प्यायला. मस्त लग रहा है, अच्छा लग रहा है. अभी थोड़ी देर में मिर्जापुर पहुंचेंगे. थोड्याच वेळात मिर्जापुर.
मित्रांनो आहो एकटंच माग बसलेलं आहे, त्यामुळे त्यांना बोरिंग होत आहे. तुमच्याशी बोलतात सगळ्यांसोबत आणि आता सगळेजण कोल्ड्रिंक पिलेत आणि आता भारी वाटते. नाहीतर आम्हाला कसं वाटत उलटीवाणी होत होतं, अजीब वाटत होता. मला हे मित्रांनो कोल्ड्रिंक जास्त आवडत नाही. मला आवडते स्प्राईट नाहीतर मग स्ट्रिंग. त्यामुळे मी ही कुणाला त्यामुळे तर गपचूप पितोय. साली साहेबाला आवडतं म्हणून मी पितो ही कोका कोला. आम्हाला तर आवडतंय स्प्राईट आणि स्ट्रिंग, मिरिंडा. रस्त्याने चाललेले मित्रांनो, भारी वाटते, एक नंबर वाटते. आता पोहोचल्यावर बघू अजून काय होतंय. पिशवीमध्ये बघितलं का? बघा बरं. श्रेया श्रेया एक बार ये देखो भाई, ये क्या हो रहा है? तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे इथं जिथे लग्न होणार आहे. म्हणजे लग्न इथं होणार नाही, नवरदेवाच्या घरी थोडक्यात आपल्या भाषेमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्हाला हे बघायचं असेल, मंडप वगैरे घातलेला आहे आणि तिथून आतमध्ये जायला गेट आहे, तर तिकडे तुम्हाला धावतो मी. तर आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे. कसं वाटतंय पोहोचल्यावर? भारी वाटते. माझं कसं बसले त्यामुळे मी जास्त बोलणार नाही मित्रांनो. खरंच त्रास होते मला, असं कसं बसले जोरात बोलावं लागतं, त्यापेक्षा मी गप बसलेलं बरं आहे. कसं बसले? आणि वरनं एक कीर्तन बसलेलं आहे, अजून वरडून बोलावं लागतंय. त्यांच्या इकडे ह्याला कीर्तन म्हटलं जातं मित्रांनो. हे कीर्तन गायलं जातं. तुम्हाला इथून बाहेरून थोडंसं शूट दाखवतो मी, आतमध्ये नंतर शूट दाखवेन जेव्हा कीर्तन संपेल तेव्हा. तर मित्रांनो हे गेट आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हे कीर्तन चाललेलं आहे त्यामुळे जोरात बोलावं लागते आणि तुम्हाला बाकीचा पुढचा भाग सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि कशा प्रकारे लग्न होणार आहे ते सुद्धा बघायला भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो हसत खेळत राहा, आनंदात राहा आणि आमच्या ब्लॉगची मजा घ्या मित्रांनो. मस्तपैकी ब्लॉग असणार आहे इथं. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय बाय.